नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो, जीएमसी नागपूर भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरसाठी गट ड च्या परीक्षेकरिता अत्यंत महत्त्वाचे आणि विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत। मित्रांनो, आयबीपीएस पॅटर्न नुसार विचारलेले संपूर्ण महत्त्वाची प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केली आहेत। मित्रांनो, ह्या संपूर्ण माहितीची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम लिंक जॉईन करा। त्याच्यासाठीच नव्हे तर दर रविवारी तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर सोडवायचा असेल आणि तो एकदम मोफत फ्री प्रमाणे तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। त्याच्यावर दर रविवारी आपण 100 मार्क्सचा टेस्ट पेपर देणार आहोत। तर मित्रांनो, नक्की जॉईन करा। वळूया पहिल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न पहा मित्रांनो, राजे रघुजी भोसले यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते होते? पहा, राजे रघुजी भोसले यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते होते? मित्रांनो, याचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल तर 4 ते 5 सेकंदामध्ये पटकन कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होईल। लक्षात ठेवा, जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपण लाईव्ह क्लास घ्यावा तर तुम्ही कमेंट करून सांगा की सर लाईव्ह क्लास घ्या की नका घेऊ, असं तुम्ही आपल्याला सांगायचं आहे। जर तुम्ही हो म्हणत असाल तर आपण लाईव्ह क्लास सुद्धा घेणार आहोत। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 चा उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1 नागपूर। लक्षात ठेवा, राजे रघुजी भोसले यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते आहे? नागपूर ठिकाण आहे। पहा, प्रश्न क्रमांक 2 पहा, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 तारापूर या ठिकाणी आहे। पहा, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तारापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। प्रश्न क्रमांक 3 पहा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामुळे अस्पृश्यता नष्ट होऊन अस्पृश्यता पाळणे हा शिक्षेस पात्र गुन्हा आहे? अस्पृश्यता पाळणे याच्याबद्दल कलम आपल्याला सांगायची आहे। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे। अस्पृश्यता पाळणे शिक्षेस गुन्हा आहे, ही कलम आहे 17। या कलमानुसार अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे। प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे, कलम 17। प्रश्न क्रमांक 4 पहा, रिकामी जागा हा रूपांतरित खडक आहे। पहा, प्रश्न महत्वाचा आहे। रिकामी जागा हा रूपांतरित खडक आहे। याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हा रूपांतरित खडक आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, सांगा। याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर 4 ते 5 सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचे आहे, कारण मित्रांनो सराव खूप महत्वाचा आहे। परीक्षा येतच आहे तर तुम्ही सराव चांगल्या प्रकारे करून ठेवा। प्रश्न क्रमांक 5, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहावयास मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, राजमाता जिजाऊचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, राजमाता जिजाऊ जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल। बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा हे स्थळ राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थान आहे। याच बुलढाण्याला लोणार सरोवर आहे, जो उल्कापातामुळे निर्माण झालेला आहे। लक्षात ठेवा, लोणार सरोवर सुद्धा आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, कोणत्या दिवशी राज्य शासन राज्यातील तंटामुक्त झालेल्या गावांची यादी जाहीर करत असते? पहा, कोणत्या दिवशी राज्य शासन राज्यातील तंटामुक्त झालेले जे गाव आहे त्या गावांच्या याद्या कोणत्या दिवशी हजर करत असते? पहा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑगस्ट रोजी ते सादर करत असते। दरवर्षी 1 ऑगस्ट या दिवशी राज्य सरकार गावात झालेले जे काही तंटामुक्त जे गाव आहे ते त्यांची यादी जाहीर करत असते। ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली आहे? संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली आहे? बघा, राज्यशास्त्राचा प्रश्न आहे, नागरिक शास्त्राचा प्रश्न हा आपल्या समोर आलेला आहे। पहा, लक्ष ठेवा। तर संसदीय शासन पद्धती कुठे आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या ठिकाणी आहे। पहा, इंग्लंड या ठिकाणी संसदीय राज्य शासन पद्धती आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो? पहा, रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे अभावामुळे होत असतो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 अजीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो रात आंधळेपणा। प्रश्न क्रमांक 10 पहा, केसरी या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते? पहा, केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक होते। त्याचबरोबर केसरी आणि मराठा सुद्धा या वृत्तपत्राचे ते जनक होते, संस्थापक होते। लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 11 पहा, महात्मा गांधीसाठी प्रसिद्ध असलेले सेवाग्राम हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, महात्मा गांधीसाठी प्रसिद्ध असलेले सेवाग्राम हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या जिल्ह्यामध्ये सेवाग्राम हे ठिकाण आपल्याला पाहावयास मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखराची उंची खालीलपैकी किती आहे? पहा, कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च जो पर्वत आहे, उंच शिखर आहे, त्याची उंची आपल्याला किती आहे ते सांगायचं आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 1646 इतकी त्याची उंची आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन खालीलपैकी कुठे भरत असते? महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरत असते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी भरत असते। पहा, लक्ष ठेवा, मुंबई पावसाळी अधिवेशनाचे हे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे? पहा, खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील। पहा, 1 म्हणजे प्रथम पुरुषवाचक राहील, कसं? आम्ही, आपण याच्यातच येत असतं, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 15 पहा, चौपट या शब्दाचे विशेषण ओळखायचं आहे। चौपट या शब्दाचे विशेषण काय राहील हे आपल्याला सांगायचं आहे। चौपट याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आवृत्तीवाचक हे विशेषण राहणार आहे चौपट। प्रश्न क्रमांक 16 पहा, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? सांगा, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर जरी येत असेल तर 4 ते 5 सेकंदामध्ये पटकन कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे, जेणेकरून तुमचं रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मिश्र प्रकारचे हे वाक्य आपल्याला पाहावयास मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 17 पहा, व आणि किंवा ही उभ्यान्वी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होत असते? पहा, व आणि किंवा ही उभ्यान्वी अव्यय जोडून कोणतं वाक्य तयार होत असते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य तयार होत असते। पहा, संयुक्त वाक्य व आणि किंवा ही उभ्यान्वी अव्यय जोडून तयार होत असते। प्रश्न क्रमांक 18 पहा, खालीलपैकी संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणतं आहे? पहा, खालीलपैकी संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अच्छा हे संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे, आपण म्हणतो ना अच्छा। प्रश्न क्रमांक 19 पहा, सलील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। सलील या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। याचं उत्तर जरी आलं असेल तर 4 ते 5 सेकंदात कमेंट करून उत्तर देऊन द्यायचं आहे। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 पाणी या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द हा सलील असणार आहे, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 20 पहा, बेडूक या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही आहे? प्रश्न वाचा, नाही असा विचारलेला आहे, तर बेडूक या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मरकट हा शब्द बेडूक या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, बाकी सर्व समानार्थी शब्द हे बेडूकाचे आहेत, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 21 पहा, रिकामी जागा सूर्याच्या जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह हा आहे। रिकामी जागा हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह तो आहे, लक्षात आपल्याला घ्यायचा आहे। तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह सर्वात लहान असून सूर्याच्या सर्वात जवळचा तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 22 पहा, महाराष्ट्र तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झालेली आहे? पहा, महाराष्ट्र तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झालेली आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2007 पासून महाराष्ट्रामध्ये तंटामुक्त गाव मोहीम सुरू झालेली आहे। पहा, प्रश्न क्रमांक 23 पहा, रस आपल्याला ओळखायचा आहे। गरजा जय जयकार, क्रांतीचा जय जयकार। मित्रांनो, या वाक्याचा आपल्याला रस ओळखायचा आहे। जर तुम्ही रस ओळखला असेल तर 4 ते 5 सेकंदात पटकन कमेंट करून उत्तर द्या, मी सांगा। तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 वीर रस हे असणार आहे। पहा, वीर रस, गरजा जय जयकार, क्रांतीचा जय जयकार हे रस वीर रसामध्ये मोडत असतं। प्रश्न क्रमांक 24 पहा, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सांगा, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 तीक्ष्ण म्हणजेच बोथड विरुद्ध अर्थ होणार आहे। प्रश्न क्रमांक 25 पहा, झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आनंद यादव हे झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 26 पहा, खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही? पहा, खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बल्लारपूर हे ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही, तर बल्लारपूर हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे। बल्लारपूर चंद्रपूरला आहे आणि बाकी सर्व नागपूर जिल्ह्यातील आहेत। प्रश्न क्रमांक 27 पहा, राधानगरी हे धरण
खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहा, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, तंजावर येथे राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? पहा, तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 व्यंकोजी असे नाव होते. लक्षात ठेवा, व्यंकोजी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव होते. प्रश्न क्रमांक 29 बघा, वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पहा, वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भोर या तालुक्यामध्ये वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा, पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी राहत असत? पहा, पेशवे काळामध्ये मामलेदारांच्या कचेरीत कोण अधिकारी राहत असत हे आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर 4 ते 5 सेकंदात पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मुजुमदार हे राहत असत. तर पेशवे काळामध्ये मामलेदाराच्या कचेरीत मुजुमदार हे अधिकारी राहत असत. पहा मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला दर रविवारी 100 मार्क्सची टेस्ट सोडवायची असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.